महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार म्हणजे पंढरपूरची वारी। विठाई माझी माझी विठाई, माझे पंढरीचे आई, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो हो माझा ज्ञानोबा, अशा असंख्य अभंगांची श्री क्षेत्र रामलिंग बेट हुबालवाडीची पायी दिंडी भक्तिरसात आदर्शच्या शैक्षणिक संकुलात पार पडली। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल CBSE या प्रशालेमध्ये श्री क्षेत्र रामलिंग बेट बहे हुबालवाडी यांच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी व रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। या सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या हस्ते पालखीचं पूजन, अश्वाचं पूजन करण्यात आलं। युवा नेते पृथ्वीराज बाबा पाटील व युवा नेते पद्मसिंह भैया पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली। या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या व अभंगाच्या नादाने परिसर दुमदमून सोडला। यावेळी आदर्श CBSEच्या बालचमूंनी माझी विठ्ठल माऊली या गाण्यावरती सुंदर असं नृत्य सादर केलं व कानडा राजा बंढरीचा हा अभंग सादर करून उपस्थित वारकऱ्यांची मनं जिंकली। या पालखी सोहळ्याचे नेटके नियोजन संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। तसेच पालखी सोहळ्यासाठी आदर्श पब्लिक स्कूल CBSEचे प्राचार्य लतीफ मणेर यांनी विशेष असं परिश्रम घेऊन हा पालखी सोहळा पार पाडला। पालखी सोहळ्याला संस्थेच्या संचालिका जयश्रीताई पाटील, माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, प्रणितीताई पाटील, उत्कर्षाताई पाटील, आदर्श माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे, आदर्श स्टेट बोर्डचे प्राचार्य सुहास तळेकर, आदर्श प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष हसबे, त्याचबरोबर संस्थेचे कर्मचारी, वारकरी, विद्यार्थी उपस्थित होते। पालखी सोहळ्याचे सुंदर असं सूत्रसंचालन आदर्श CBSEचे मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे आणि राजेंद्र कांबळे यांनी केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।